11वी 12वी आटले ॲडमिशन घेतल्यानंतर आता रिकामा बसू नको, तुझ्या हातात 2 वर्ष आहेत बाबू. 11वी 1 वर्ष, 12वी 2 वर्ष, अशी एकूण 2 वर्ष तुझ्या हातामध्ये आहेत. आणि या 2 वर्षामध्ये तुला 11वी 12वीचा जास्त अभ्यास करावा लागत नाही, म्हणून तुझ्या हातात 2 वर्ष आहेत असं मी तुला म्हणतो. मग आता एक 2 वर्ष तुला करावं का लागणार आहे? तर या 2 वर्षाचं तुला पोलीस भरती, आर्मी, SRPF, CRPF, BSF, अग्निवीर या सर्व पॅरामिलिटरी फोर्सेसची भरती तयारी कर. त्याचा अभ्यास कर, त्याच्या ग्राउंडची तयारी कर. सोबतच न्यायालयाच्या जागा मोठ्या प्रमाणात निघतात त्याची तयारी कर, रेल्वेच्या जागा मोठ्या प्रमाणात निघतात त्याची तयारी कर. आणि त्याहीपेक्षा आपलं महाराष्ट्र सरकार, आपलं महाराष्ट्र शासन दरवर्षी क आणि ड वर्गाच्या मोठ्या प्रमाणात जाहिराती काढते, त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात भरत्यांच्या माध्यमातून लोकपुरांना नोकरीवरती लावते, त्याची तयारी कर. या सगळ्यांची तयारी करता करता तुला 2 वर्ष कमी पडतात. या 2 वर्षात तू या सगळ्या भरत्यांची तयारी कर. या भरत्यांच्या तयारीसोबतच तू ग्राउंडची देखील तयारी कर. त्यासाठी तू वर्ग 5 वर्गापासून तर 10वी पर्यंतचे NCERTचे जेवढे पुस्तकं आहेत ते सगळे पुस्तकं जमा कर आणि त्या पुस्तकांमधून रोज वाचन करून पॉईंट्स काढ, त्याच्या नोट्स तयार कर. तो तुझा प्रत्यक्ष अभ्यास असणार आहे, प्रॅक्टिकली अभ्यास असणार आहे. त्या माध्यमातून तू जर अभ्यास केला ना तर तो अभ्यास मरेपर्यंत तुझ्या डोक्याच्या बाहेर जाणार नाही आणि तू लवकरच यापैकी कुठेतरी एका नोकरीमध्ये, एका नोकरीच्या पेपरमध्ये पास होऊन नोकरीवरती लागशील. अशा